बोरिवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपसाठी बालेकिल्ला मानला जातो। हा गड भाजपसाठी इतका सुरक्षित आहे की बाहेरून आलेल्या उमेदवारांसाठीही हा अतिशय सुरक्षित मतदारसंघ मानला जातो। साल 2014 मध्ये विलेपार्ल्याहून इथं येत विनोद तावडेंनी विजय मिळवला। साल 2019 मध्ये वरळीहून इथं आलेल्या सुनील राणेंना इथल्या मतदारांनी विजयी केलं। इतकंच काय, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही केंद्रीय मंत्री पियुष गोयल जे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत होते त्यांनीही याच लोकसभा मतदारसंघाची निवड केली। त्यामुळे भाजपनं यंदा संजय उपाध्याय यांच्या रूपानं या मतदारसंघासाठी एक नवा उमेदवार जाहीर केला। मात्र उपाध्याय यांची उमेदवारी जाहीर होताच इथले स्थानिक आणि ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टी यांनी बंडाचा झेंडा उभारला। अखेरच्या दिवसापर्यंत हे बंड न शमल्यानं हा मतदारसंघ शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेत होता। मात्र अखेर पक्षाची शिस्त आणि आपल्या भविष्याचा विचार करत गोपाळ शेट्टी यांनी आपलं बंड मागे घेतलं। गोपाळ शेट्टी यांचा बंड मागे होताच संजय उपाध्याय आणि भाजपच्या बड्या नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। संजय उपाध्याय यांच्या समोर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय भोसले यांचं आव्हान असेल। पलूस कडेगाव मतदारसंघात पारंपरिक विरोधी गट असलेल्या कदम देशमुख गटात यंदा विधानसभेची निवडणुकीत लढत होते। काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी भेटले। कदम देशमुख गटातील हे दोन तरुण नेते प्रथमच विधानसभेच्या निवडणुकीत आमने सामने आलेत। पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजित कदम आमदार बनले। 2019च्या विधानसभा निवडणुकीत पलोस कडेगावची जागा शिवसेनेच्या वाटेला गेली आणि या निवडणुकीत विश्वजित कदम विक्रमी मताने निवडून आले। यंदा मात्र भाजपकडे हा मतदारसंघ गेल्यानं जिल्हा परिषद अध्यक्षपद राहिलेले संग्रामसिंह देशमुख यांच्या विरोधात विश्वजित कदम यांची लढत असणार आहे। त्यामुळे ही निवडणूक या दोन तरुण नेत्यांच्यामुळे काट्याची होणार आहे। त्यामुळे येत्या या विधानसभा निवडणुकीत कुणाच्या बाजूने कौल राहील हे लवकरच स्पष्ट होईल। या पनवेल मतदारसंघावर सध्याचा भाजपची या ठिकाणी सत्ता आहे। भाजपचे विद्यमान आमदार राहिलेले प्रशांत ठाकूर पुन्हा एकदा 2024च्या याच निवडणुकीत उतरलेत। मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पनवेल मतदारसंघातून एकूण 13 उमेदवार रणांगणात उतरल्याचं पाहायला मिळते। मात्र याच विधानसभेमधून मुख्य लढत जर आपण बघितली तर भाजपचे प्रशांत ठाकूर असतील, शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील असतील किंवा मनसेचे योगेश चिले असतील, या तिघांमध्ये मुख्य लढत होताना पाहायला मिळणार आहे। पनवेल मतदारसंघाचा आढावा घेत असताना पनवेल मतदारसंघाला लागून असलेला नवी मुंबई विमानतळ हा जो प्रश्न आहे तो सध्या गाजलेला पाहायला मिळतोय। नवी मुंबई विमानतळाला नामांतर दिवा पाटलांचं नाव द्या अशी सातत्यानं या मतदारसंघातील मतदार राजांनी केलेली घोषणा, मात्र अद्यापी या नामांतराला यश मिळालं नसलं तरी यंदा या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला या ठिकाणी मतदार राजा कौल देईल हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। पनवेल विधानसभा मतदारसंघ 2004 पासून प्रशांत ठाकूर यांच्या ताब्यात असला तरी यंदाची विधानसभा निवडणूक ही आव्हानात्मक प्रशांत ठाकूर यांना असणार आहे। या ठिकाणी विद्यमान मंत्री जे आहेत अनिल भाईदास पाटील हे उमेदवारी करताना पाहायला मिळत आहे, तर त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे डॉक्टर अनिल शिंदे आणि भाजपचे जे बंडखोर आहेत शिरीष चौधरी हे आपली उमेदवारी करत असल्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अंमळनेर मतदारसंघामध्ये कोट्यावधी रुपयांचा विकास निधी खर्च झाल्याचा दावा मंत्री अनिल पाटील करत आहे आणि ह्या ठिकाणचा जो काही विकास आहे हा या विरोधकांना पावला जात नाही आणि म्हणूनच खरं तर ते टीकेची सूर लावताना आपल्याला बघायला मिळत असल्याचा आरोप अनिल पाटील यांनी केलेला असला तरीसुद्धा डॉक्टर अनिल शिंदे आणि शिरीष चौधरी यांनी मात्र यांचा दावा खोडून काढलेला आहे। या ठिकाणी विकास कामं ही होऊ शकलेली नाही, फसवा विकास झाल्याची टीका या दोघा विरोधकांनी त्यांच्यावरती केलेली आहे। आणि मागील आपण 2019च्या निवडणुकीचा विचार केला तर या ठिकाणी अनिल पाटील हे 93,700 मतांनी विजयी झालेले होते। त्यावेळेला त्यांनी भाजपचे शिरीष चौधरी म्हणजे जे आता विद्यमान बंडखोर अपक्ष उमेदवार आहे यांचा जवळजवळ 9,000 मतांनी पराभव केलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे दोन्ही उमेदवार तर समोरासमोर आहेत। त्यांच्या जोडीला आता काँग्रेसचे डॉक्टर अनिल शिंदे सुद्धा या ठिकाणी उमेदवारी करत आहे। ही तिरंगी लढत खरं तर चर्चेचा विषय आहे। बाबा आमटे यांच्या स्पर्शाने पावन झालेला मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातला वरोरा मतदारसंघ। काँग्रेसने या ठिकाणी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांना उमेदवारी दिली आहे। मात्र प्रवीण काकडे यांच्या उमेदवारीने नाराज होऊन
अनिल धानोरकर आणि डॉक्टर चेतन कुटेमाटे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे। सोबतच महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश जीवतोडे यांनी देखील बंड पुकारला आहे। दुसरीकडे भाजपने या ठिकाणाहून अतिशय तरुण असलेल्या करण देवतळे यांना उमेदवारी दिली आहे। करण देवतळे हे माजी मंत्री संजय देवतळे यांचे सुपुत्र आहे। विशेष म्हणजे या मतदारसंघात देवतळे परिवाराचा देखील मोठा प्रभाव आहे। साहजिकच ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी होत असली तरी बंडखोरीमुळे हा मतदारसंघ मोठा चर्चेत आला आहे। पिंपरी विधानसभा हा राखीव मतदारसंघ आहे, त्यामुळेच मुस्लिम दलित बहुल, झोपडपट्टी मिश्रित आणि तितकाच स्थानिकांचा प्रभाव असणारा हा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। त्यामुळेच इथं उमेदवारांची निवड करताना नेत्यांना मोठी कसरत करावी लागते। म्हणूनच पक्षांतर्गत आणि महायुतीतला मोठा विरोध जुगारून अजित पवारांनी इथं पुन्हा एकदा अण्णा बनसोडेंना संधी दिली। तर दुसरीकडे गेल्या विधानसभेत एबी फॉर्मच्या राजकारणाचा बळी ठरलेल्या आणि निष्ठावंत राहिलेल्या सुलक्षणा शिलवंतांना शरद पवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं। या दोघांना उमेदवारी दिल्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली, मात्र दोन्ही बाजूंनी हे बंड शमवण्यात यश सुद्धा आलं। आता वेळ आली आहे ती प्रचाराची। झोपडपट्टी पुनर्वसन, पाणी, कचरा, रस्ते, अनधिकृत बांधकाम असे विविध प्रश्न इथं आहेत आणि ते प्रचारात आपल्याला गाजताना सुद्धा पाहायला मिळतील। याच समस्या सोडवण्यासाठी इथला मतदार अण्णा बनसोडे की सुलक्षणा शिलवंत या दोघांपैकी नेमका कुणाला आमदार बनवतो हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल। राज्यामध्ये महायुतीच्या ज्या मैत्रीपूर्ण लढती होत आहेत त्यातली एक लढत बीड जिल्ह्यामध्ये होते आणि ती होते आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये। खतर गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या बदल्यामध्ये भाजपने आष्टीची जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोडून घेतली। मात्र त्यानंतरही अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना एबी फॉर्म देण्यात आला आणि त्यामुळे आता आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळते। एक अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे, दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब आजबे। या प्रमुख लढतीमध्ये आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुरेश धस आणि चौथे असणार आहेत शरद पवार गटाचे तुतारीवरचे उमेदवार महबूब शेख। यामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढतीसोबत चौरंगी लढत होणार आहे। आता या चौरंगी लढतीमध्ये या विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण हे आपल्याला 20 तारखेच्या मतदानानंतरच कळणार आहे। कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेरनगर विधानसभा मतदारसंघामध्ये निलेश लंके यांनी शिवसेनेची साथ सोडली आणि राष्ट्रवादीची वाट धरली। त्यामुळे या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव हा वाढलेला आहे। या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके आहेत, ज्या निलेश लंके यांच्या पत्नी आहेत। त्यांच्या समोरच्या आव्हानाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काशीनाथ दाते, त्याचबरोबर माजी आमदार विजय आवटी, त्याचबरोबर शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांचं त्यांच्या समोर आव्हान असणार आहे। गेल्या वेळच्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर निलेश लंके स्वतः या विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते आणि त्यांनी त्यावेळेला 59,000 मतांनी विजय मिळवलेला होता। मात्र पुढे जाऊन त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि लोकसभा निवडणूक लढवत एक खासदार झाले। त्यानंतर या विधानसभा मतदारसंघाची जागा जी आहे तर ती रिक्त झाली। या जागेसाठी निलेश लंके यांनी आपल्या पत्नी राणी लंके यांच्यासाठी उमेदवारी मिळवलेली आहे। पारनेरनगर विधानसभा मतदारसंघातील गाजणाऱ्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर सुपा एमआयडीसीतील गुंडगिरीचा होणारा आरोप असेल, त्याचबरोबर एमआयडीसीचा विस्ताराचा विषय असेल, तसेच दुष्काळी भागाच्या पाण्याचा मुद्दा जो आहे तर तो या विधानसभा मतदारसंघामध्ये गाजत असतो। हुतात्मा राजगुरू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मतदारसंघ म्हणून खेड आळंदीची ओळख आहे। चाकण एमआयडीसीमुळे तर हा मतदारसंघ थेट जगाच्या नकाशावर पोहोचला। त्यामुळे इथून आमदार होण्यासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळते। विद्यमान आमदार म्हणून दिलीप मोहितेंनाच अजित पवार पुन्हा एकदा संधी देणार हे उघड होतं। त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची मोठी भावगर्दी पाहायला मिळाली। शरद पवारांच्या वाट्याला जाणारा हा मतदारसंघ ऐनवेळी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पदरात पडला। ठाकरेंनी बाबाजी काळे या शिवसैनिकाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। त्यामुळं उफाळलेली बंडखोरी महाविकास आघाडीला शमवण्यात यश सुद्धा आलं। आता चाकण एमआयडीसी मधील हप्तेखोरी, नेहमीच असणारी वाहतूक कोंडी, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न यांसह
अनेक समस्या या प्रचाराच्या केंद्रस्थानी आपल्याला पाहायला मिळतील. या समस्या सोडवण्यासाठी इथला मतदार अजित पवार की उद्धव ठाकरे या दोघांपैकी कोणाच्या शिलेदाराला कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.